ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिंदेच्या मंत्र्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर नाराजी, मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, फक्त उपमुख्यमंत्री शिंदेंचीच हजेरी, मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप, सूत्रांची माहिती। उल्हासनगरमध्ये पक्षप्रवेशाला तुम्हीच सुरुवात केली, यापुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, भाजपच्या इन्कमिंगवरून नाराज असलेल्या शिंदेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनीच फटकारलं, सूत्रांची माहिती। माहिती मजबूत, कुठलेही मतभेद मनभेद नाहीत, नाराजी असल्यास समन्वय समितीतून सोडवण्याचा प्रयत्न करू, शिंदेच्या मंत्र्यांच्या नाराजीचं वृत्त बावनकुळेंनी मात्र फेटाळलं। महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय, घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात घ्यायचे नाहीत, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी नाही, मंत्रिमंडळ बैठकीवर कुणीही बहिष्कार टाकला नाही, नाराजीच्या चर्चांवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, अद्वै हिरेंसह राजू शिंदेंचा भाजपत प्रवेश, हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधात विधानसभा लढवली होती। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, भाजपमधील इन्कमिंगवर अजित पवारांचं भाष्य, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबद्दल जाणवलं सुद्धा नाही, अर्जाच्या छाननीमुळे बैठकीत मंत्र्यांची संख्या कमी होती, अजित पवार यांची माहिती। एखाद्या अबलेवर बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक, शहाजी बापू पाटलांची जोरदार टीका, असंच राजकारण राहिलं तर महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा उद्ध्वस्त होईल, भाजपवर निशाणा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर, चर्चेनंतर अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर होणार, दोषी कोण हे आज स्पष्ट होणार। मुंडव्यातील साईटवर जात अंजली दमानियांकडून पाहणी, जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अधिकाऱ्यांकडून आढावा, मात्र पाहणीसाठी गेटच्या आत सोडण्यास दमानियांना मज्जाव। नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा धडका, दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांच्या विरोधात आरोप निश्चित, पुढील सुनावणी 19 डिसेंबरला। अजित पवारांच्या नेत्यांवर आता डिझाईन बॉक्सची नजर, नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार, माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची कोंडी। पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही, भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया, राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतो असं म्हणत चौधरी रडली। मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा, महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड, 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद, अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। सीएनजी तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट, नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत प्रवाशांना मनस्ताप, रिक्षा चालक मनमानी करत असल्याची दिल्लीमधील 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्ब असल्याची धमकी, द्वारका पटियाला हाऊस, रोहिणी साकेत कोर्टाला मेलद्वारे धमकी, बॉम्बशोधक पथकाच्या गाड्या दाखल। दिल्ली स्फोट प्रकरणातील सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमरचा नवा व्हिडिओ समोर, स्फोटाच्या आधी काही तास आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तपास यंत्रणांच्या हाती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।